आमचे 1500 रुपये कायमचे बंद करा, पण आधी आमदारांचं पेन्शन बंद करा आणि मंत्र्यांच्या संपत्तीची चौकशी करा. साहेब, ही तुमची क्लिष्ट धोरणं आणि हे कागदपत्र खूपच त्रासदायक आहेत. आम्हाला साधी मदत हवी आहे, हे असं किचकट पेपरवर्क नको. अकबराच्या दरबारामध्ये जशी काही नवरत्न होते, तर तसेच आपल्या सध्याच्या महायुतीच्या सरकारच्या दरबारामध्ये सुद्धा काही सोडलेले रत्न आहेत. यांचे जर काही नामोल्लेख जर करायचं म्हटलं तर गोपीनाथ पडळकर सारखे असतील, लक्ष्मण हाके सारखे असतील, आपले जे 4-4.5 फूट उंचीचे मंत्री आहेत ते नितेश भाऊ राणे असतील, किंवा अजून काही नावं घेता येतील की, आणि त्याच्यानंतर ज्याच्या नावामध्ये रत्न आहे असे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते असतील, आणि ही रत्न अधूनमधून आपलं चमक दाखवत असतात. 4-8 दिवसातून सातत्यानं एकाने एकाची कामगिरी दाखवली की दुसरा दाखवत असतो. आता हे आठवण्याचं कारण खरं म्हणजे हे की काल परवा गुणरत्न भाऊ सदावर्ते यांनी एक पत्रकार परिषदेमध्ये उदय सामंतला त्यांच्या एका क्रियेला उद्देशून एक स्टेटमेंट दिलं. पत्रकार परिषदेमध्ये मागणी केली की लाडकी बहीण योजना जी महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरली होती असं माध्यमं सांगतात, आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा विषय आणि लाडक्या बहिणीचा विषय घेऊन या सरकारनं सत्ता स्थापन केली. मात्र सत्ता स्थापन केल्याच्या नंतर मग सरकारच्या मनामध्ये बेमानी आली. बेमानी आल्याच्या नंतर मग कर्जमाफीचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही. 30 जूनची अंतिम तारीख सांगितलेली आहे, मात्र 30 जून पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल याबाबत कुठलीही शाश्वती, म्हणजे असं म्हणतात की वावदन सुटलं, आवतन सगळ्या गावांनी वावदन सुटलं घरीच जेव्हा, तशातला हा प्रकार आहे. लबाडाचा आवतन खिशामध्ये किंवा बँक खात्यामध्ये पडेल तोपर्यंत याच्यावर भरोसा ठेवायची काही कुठली हे नाही. दुसरीकडे जे काही लाडक्या बहिणी येतात, तर लाडक्या बहिणीसाठी मग सरकारने जी काही योजना सुरू केल्याच्या नंतर त्याच्यात बरेच वेगळे फतवे काढले गेले. केवायसी करा, ई केवायसी करा, सी केवायसी करा, आणि आता या गुणी भाऊंनी मागणी केलेली आहे की लाडक्या बहिणीच्या अनुदान जर सरकार अडचणीत असेल तर ते अनुदान बंद करा, आणि त्याच्याऐवजी मग अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ असेल, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ असेल, किंवा ब्राह्मणासाठीचं जे काही नव्यानंच आता फडणवीसच्या काळामध्ये जे काही विकास महामंडळ स्थापन झालेलं आहे, तर यांना प्रत्येकी 15-15 हजार कोटी रुपये द्या, की जेणेकरून मग जे काही पुन्हा आणखीन जे काही धनदांडगे असतील किंवा राजकारणी असतील तर त्यांचं भलं होईल. की ही महामंडळं कुणासाठी कशी कामं करतात हे वेगळं सांगायची गरज नाही, की जो माणूस मजुरीनं जातो किंवा ज्याच्याकडे अल्पभूधारक शेती आहे अशांना या महामंडळाची नावही माहित नाहीत, आणि त्यांना कधी एखाद्या वेळेस कागदपत्र दिले तर त्याचा लाभ मिळेल याची कुठलीही शाश्वती नाही. अण्णाभाऊ साठे असेल किंवा जे मराठ्यांसाठी जे काही महामंडळ आहे, तर त्याच्या मध्ये जे काही आर्थिक तरतुदीमध्ये जे काही व्याजमाफीची रक्कम दिली जाते, तर व्याजाची रक्कम दिली तीच रक्कम कितीतरी दिवसापासून थकलेली आहे, त्याचा सुद्धा लाभ मिळायला तयार नाही. आणि मग अशा स्थितीमध्ये हे लाडक्या बहिणीचं अनुदान बंद करून या लोकांना हे पैसे देण्यात यावेत अशी मागणी ऍडव्होकेट गुणरत्न भाऊ सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे. आणि मग आता जे काही लाडक्या बहिणी आहेत तर ह्या कुठल्या आहेत? अनुसूचित जाती, जमाती, गोर, गरीब, कुणबी, मराठा सगळ्या जातीमध्ये ह्या विखुरलेल्या आहेत. रूट लेव्हलच्या ह्या बहिणी आहेत की शेतामध्ये मातीमध्ये काम करतात, मजुरी करतात, ज्यांना या 1500 रुपयाची डोळे लावून वाट पाहत असतात. आणि मग अशा स्थितीमध्ये ते 1500 रुपये खात्याला आले, त्याच्यातले कसे तरी 1300-1400 रुपये त्यांच्या हातात पडतात, बाकीच्यांचे 50-100 रुपये देऊन, आणि मग ते पडल्याच्या नंतर त्याच्यातून कसा तरी 4-8 दिवसाचा गुजारा होतो. अशी ही एकंदर या जागतिक महासत्ता असलेल्या आपल्या देशाची स्थिती आणि परिस्थिती आहे. याच्यावर भागत नाही म्हणून या गटाचं त्या गटाचं असं अनेक गटांचं कर्ज काढावं लागतं. आणि हे गुणी भाऊ असं म्हणतात की बाबा आता ही लाडकी बहीण योजना सरकारनं बंद करावी आणि त्याऐवजी ते पैसे त्या महामंडळांना, त्या आर्थिक विकास महामंडळांना दिले पाहिजे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.